नमस्कार मित्रांनो, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या होळी सणाविषयी काय कथा आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते. माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक तर नक्कीच करा. आता कथेला सुरुवात करूया. हिरण्यकश्यप नावाचा असुर राजा होता. त्याने कठोर तपस्या करून देवांकडून असे वरदान मिळवले होते की तो ना पृथ्वीवर मरणार, ना आकाशात, ना दिवसा ना रात्री कोणतेही अस्त्र शस्त्र त्याला मारू शकणार नाही. तो ना घरात मरणार ना बाहेर, आणि ना कोणता प्राणी ना मनुष्य त्याचा वध करू शकणार. अशा अनेक अटी असलेले वरदान मिळाल्यावर हिरण्यकश्यप स्वतःला अमर समजू लागला. त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला आणि तो लोकांवर अत्याचार करू लागला. तो स्वतःलाच देव मानू लागला आणि लोकांना जबरदस्तीने स्वतःची पूजा करायला लावू लागला. पण अशावेळी त्याचा स्वतःचाच मुलगा प्रल्हाद, जो अजून लहान बालक होता, तो मात्र आपल्या वडिलांच्या विरोधात उभा राहिला. एके दिवशी हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला विचारले, पुत्रा, तुझा सर्वात मोठा धर्म कोणता आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, पिताजी, प्रत्येक प्राण्याचा सर्वात मोठा धर्म म्हणजे भगवान विष्णू यांची भक्ती करणे आणि आयुष्य त्यांच्या सेवेत अर्पण करणे. हे ऐकताच हिरण्यकश्यप संतापला. तो ओरडून म्हणाला, माझ्या सर्वात मोठ्या शत्रू विष्णूची पूजा करण्याची तुझी हिंमत कशी झाली? प्रल्हाद नम्रपणे म्हणाला, पिताजी, कृपया राग करू नका. एकदा तरी तुम्ही भगवान विष्णूंचे नाव घेऊन पहा. तुमचे मनही पवित्र विचारांनी भरून जाईल. हे ऐकताच हिरण्यकश्यप अधिकच क्रोधित झाला. त्याने प्रल्हादाला जोरात ढकलले आणि खाली पाडले. तो म्हणाला, आज मी तुझा वध करून तुझ्यातील विष्णू भक्तीचा भूत कायमचं काढून टाकणार आहे. आणि त्याने प्रल्हादाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही बातमी प्रल्हादाच्या आईला कळताच ती धावत तिथे आली. ती रडत रडत हिरण्यकश्यपाला म्हणाली, महाराज, तुम्ही स्वतःच्या हातांनी आपल्या मुलाचा वध कसा करू शकता? तेव्हा हिरण्यकश्यप संतापून म्हणाला, गप्प बस, हा माझा मुलगा नाही, हा माझा सर्वात मोठा शत्रू आहे आणि मी शत्रूंना कधीही जिवंत ठेवत नाही. इतके बोलून त्याने सैनिकांना आज्ञा दिली, याला महालाबाहेर नेऊन सर्व प्रजेसमोर याचा शिरच्छेद करा, जेणेकरून कोणीही विष्णूचे नाव घेणार नाही. प्रल्हादाची आई त्याच्या पायांवर पडून कळवळून विनवणी करू लागली, महाराज, क्षमा करा, हा अजून बालक आहे. पण हिरण्यकश्यपाने तिचं काही ऐकले नाही. सैनिक प्रल्हादाला घेऊन बाहेर गेले. सर्व प्रजेपुढे एका सैनिकाने तलवार उगारली, पण ती तलवार क्षणार्धात फुलांमध्ये बदलली. दुसऱ्या सैनिकाने भाल्याने वार केला, पण तो भाला उलट त्याच्यावरच तुटून पडला. हे पाहून सर्व सैनिक घाबरले आणि पळून गेले. यानंतर हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला डोंगरावरून खाली फेकण्याचा आदेश दिला. पण भगवान विष्णूंच्या कृपेने खाली फुलांची मऊ शय्या तयार झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. नंतर त्याला कारागृहात टाकून साप सोडण्यात आले. पण जे साप प्रल्हादाला डसायला जात ते तिथल्या तिथे जळून भस्म होत. यानंतर जंगली हत्तींकडून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला, पण हत्ती उलट प्रल्हादाला फुलांच्या माळा अर्पण करू लागले. अशा अनेक प्रयत्नांनंतरही प्रल्हादाला काहीच झाले नाही. शेवटी हिरण्यकश्यपाने आपली बहीण होलिका हिला बोलावले. तो म्हणाला, बहिणी, आता फक्त तूच मला मदत करू शकतेस. तुला मिळालेल्या दिव्य वरदानाचा उपयोग करण्याची वेळ आली आहे. होलिका म्हणाली, भाऊराया, त्या दिव्य वरदानाने कोणाचे रक्षण करायचे आहे? हिरण्यकश्यप म्हणाला, माझ्या सर्वात मोठ्या शत्रूचा प्रल्हादाचा वध करायचा आहे. होलिका क्षणभर थांबून म्हणाली, तो तुमचाच पुत्र आहे. तेव्हा हिरण्यकश्यप रागाने म्हणाला, माझ्यासाठी तो पुत्र नाही, तो माझ्यासाठी कलंक आहे. मी तुला सल्ला देण्यासाठी नाही, तर आज्ञा पाळण्यासाठी बोलावले आहे. होलिका मान डोलावून निघून गेली. यानंतर हिरण्यकश्यपाने महालाच्या मध्यभागी एक मोठी चिता तयार करवली.
त्याला खात्री होती की यावेळी प्रल्हाद वाचणार नाही. त्याने होलिकाला बोलावले आणि चितेवर बसले. सैनिक प्रल्हादाला घेऊन आले. होलिकाच्या मांडीवर प्रल्हादाला बसवले आणि चितेला आग लावली. आग आकाशाला भिडू लागली. त्यावेळी प्रल्हादाने दोन्ही हात जोडले आणि भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन झाला. हिरण्यकश्यप आनंदाने म्हणाला, आज तुझा विष्णूही तुला वाचवू शकणार नाही. थोड्याच वेळात आग शांत झाली. तेव्हा हिरण्यकश्यपाने पाहिले, प्रल्हाद जिवंत होता आणि होलिका जळून भस्म झाली होती. नाही, माझी बहीण मरू शकत नाही. पण सत्य असेच होते. भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचे रक्षण केले होते. मित्रांनो, याच घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण होलिका दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी रंगांचा सण होळी साजरी करतो. आशा आहे तुम्हाला आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.